हॅलो, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर मी इथं बनवणार आहे भोपळ्याची भाजी. तर पहिल्यांदा तेल गरम केले, त्यामध्ये जिरं टाकून घेतले, नंतर आपण त्यामध्ये खरडा टाकून घेतलेला आहे. तर दरवेळेस ना मी भोपळ्याची भाजी ना काळं तिखट टाकून करत असते, माझी घराची चटणी असते ती. तर आज मी ही खरडा टाकून करणार आहे. तर खरडा म्हणतात, त्याला ठेचा म्हणतात. तर मिरची टाकून करणार आहे. तर बघू शकताय तुम्ही. आणि भोपळ्याला ना जास्त पाणी ओतायची गरज नसते. भोपळा ना आहे त्याच पाण्यात ना व्यवस्थित शिजतो. तर इथं मी व्यवस्थित हलवून घेतलेला आहे भोपळा, जिरं मोहरीची फोडणी टाकून, खरडा टाकून नंतर आणि झाकून ठेवलेला आहे पाणी न ओतता. आणि नंतर मी बेसन पण थोडंसं बनवणार आहे, त्यामुळे मग बेसन अगोदरच मी पाण्यात भिजवून ठेवलं आणि नंतर मग कांदा चिरून घेतला. तसं तर बेसन डायरेक्ट आपण टाकू शकतो, पण माझ्याकडून ना नेहमी गुठळ्याच होतात, त्यामुळे मी अगोदर ही असं बनवून ठेवत असते बेसनचं मिक्सचर. आणि सोबतच इकडे चपात्या पण माझं शेकायचं चालू आहे. तसं तर हे माझं रोजचंच असते, असं कांचन चपात्या लाटून देते आणि माझं असं वरती काहीतरी चालू असतं भाजी बनवायचं, चपाती शेकतच असं होतं. त्यामुळे आमचा स्वयंपाक ना पटकन होऊन जातो. तर इथं भोपळा शिजलेला आहे, पूर्ण वाफेवर शिजवलेला आहे पाणी न घालता. आणि नंतर वरून आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर हा भोपळा तेवढा सफिशियंट नव्हता, त्यामुळे मग मी म्हटलं बेसन पण करून घेऊया, त्यामुळे मी बेसन करणार होते. आता बऱ्याच वेळा जेव्हा मी कांचनचं लग्न करून कांचन घरात आली होती तेव्हा, म्हणजे आणलं होतं तेव्हा, तर बऱ्याच जणांना वाटायचं की हिला काही जेवण बनवता येत नाही किंवा हिला कोणतंही काम करता येत नाही, त्यामुळेच हिनं सवत करून आणण्यास होकार दिला असावा, असं बऱ्याच जणांना वाटत होतं. आणि तेव्हा काय आपली यूट्यूब चॅनल वगैरे नसायचं, त्यामुळे आणि तसंही मला ना अगोदर सवय नव्हती की बाहेर कुणासमोर कामं करण्याची, कारण मला वाटायचं की मी कशी दिसत असेल, सगळे माझ्याकडेच बघतील. त्यामुळे मोस्टली ना मी कधीच कुठंच काम वगैरे काय करत नव्हते. त्यामुळे प्रत्येकाला वाटायचं की हिला काही येतच नसेल असं वाटायचं. पण आता यूट्यूबमुळे सगळ्यांना समजते की येते, हिला थोडंफार तर काहीतरी येते. बरं असो. तर इकडं चपात्या शेकायचं चालू आहे आणि इकडं आता मी बेसन करून घेणार आहे. कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले, नंतर कांदा टाकलेला आहे. आणि कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, कारण कांदा टाकून जर आपण कोणतीही भाजी बनवत असेल ना, तर कांदा आपल्याला छानच भाजून घेतलेला पाहिजे सोनेरी रंगावर येईपर्यंत. कारण जर तो कच्चा राहिला ना, तर दाताखाली ना असा करा लागू शकतो, असं होतं. त्यामुळे कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकताय कांदा छान असा भाजलेला आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला हे खरडं टाकून घ्यायचं आहे. तर हे भोपळ्यासाठी जे वाटण केलं होतं तेच आहे हे, त्यात मी थोडं टाकलं आणि यात थोडं ठेवलं होतं लसूण, मिरची आणि कोथिंबीर. तर आता बेसनमध्ये हळद थोडीशी कमी वाटते, पण लाईटमुळे कदाचित तसं दिसत असेल. तर आता कोथिंबीरच नाही आहे, नाहीतर एकदम छान बेसन तयार आहे.